नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर बघा, आज आपलं पाणी भरायचं परत सुरू झालं आहे. पाणी भरायचं कालच झालं असतं, पण दुपारून लाईट गेली. मी जसं तिकडं पातेलं द्यायला गेले होते तसं तिकडून आले. त्याच्यानंतर जशी लाईट गेली तशी परत लाईट काही आली नाही, परत आली नाही. त्याच्यामुळं मग त्याचं कालचं काम आजवर आलं आणि आज लाईट आली तर मग म्हटलं भरूनच घ्यावं. जेवढं राहिलं आहे तेवढं आज कंप्लीट एंड होऊन जाणार आहे हे भरायचं. तर आपलं तिकडचं गहू पण पेरायचं चालू आहे, त्याच्यामुळं त्या कामाला ते गुंतले आता. आणि मग मी भरायला सुरुवात केली. तर त्यांचं चालू आहे पेरणी. हे बघ, इकडं आपलं ट्रॅक्टर चालू आहे बघा पेरायला. तर तिकडचं शेत आत्तापर्यंत पेरायचं झालं आहे शक्यतो असं वाटतं आहे मला. आणि इकडे येणार आहे आता पेरायला. तर गव्हाचं बी जे आहे ते कमी आलं आहे, त्यामुळे ते गेले बी आणायला आणि इथं पेरणी करून घेत आहे जो माणूस आपण पेरायला बोलवलं होतं त्याच्याकडून. आणि ते काम झालं की लगेच सारे ओढून घ्यायचे. सारे झाले की लगेच आज ते हे भरायचं होऊन जाईल. मग उद्या लगेच आपल्याला पाणी लावायचं आहे तिकडं. सारे ओढून लगेच वावर बांधून लगेच ते पण 4-5 दिवस लागतीलच त्याला भरायला, कारण की जवळपास ते पण 2 एकर भरणं आहेच तिकडचं आणि इकडचं धरून. तर बघू आता ते भरणं किती दिवस चालतं काय चालतं, कारण की सगळं लाईटीवरती असतं. टायमिंग आपण बरोबर पकडला तरी पण लाईट जर नसली तर काहीच करता येत नाही. आणि सगळं लाईटीवरती. विमान बघा किती खालून चाललं आहे, दिसतंय की नाही नसेल दिसत, लई लावावरती इतकं खालून आहे. आणि मग तेच काम करून घेऊ. चला मी पहिले 12 देऊन घेते. तर हे बघा, असं दांड तुंबवलं आहे मी, तरी ते पाणी कुठून न कुठून फुटून इकडून तिकडून इकडं पळतं. तर ज्यावेळेस भरलं त्यावेळेसच खूप गरा होता त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं इकडून तिकडून पळतं. आणि आधीच फुटलेलं होतं ना गऱ्यामुळे, त्यामुळे जिथं फुटलेलं आहे तिथं लगेच दाबावं लागतं. हे बघा, इथं आता पाणी नळकते वरून बरोबर आहे, पण खालून डोंगर जसं पाणी कोरून निघतंय. आणि आपल्या इकडे चाललं आहे पेरणी. इकडच्या खालच्या वावरात आले आता, आणि ते पण बी घेऊन आले. तिथं बियाची बॅग ठेवली आणि लगेच खालचं पेरायला सुरुवात केली. अर्धं झालं पण पेरायचं, तिकडचं तर पूर्ण झालं आता. आणि एवढं झालं का लगेच सारे यंत्र घेऊन येतील. तर बघळे बघा इकडं, पाणी भरवायला सुरुवात केली का लगेच बघळे. आमच्या इकडचा परिसर बघा किती मस्त दिसतो ना. इकडं मंदिर समोरच, हे बघा आजूबाजूचे घर वगैरे. आणि इकडं आपलं फार्म हाऊस असं दिसतंय. हे बघा, मी आले आत्ताच पाण्यावरून आणि लाईट गेली. तर गोऱ्याला जे आहे ना आतमध्ये घेतलंय बघा. हे बघा बसलाय निवांत मस्त, चारा बिरा खाऊन. त्याला हिरवा चारा आणला होता, बसला मस्त खाली मान करून. तर थंडी सुटली ना आता त्याच्यामुळं. तर आपलं गहू टाकायचं पूर्ण झालं आहे, मला मी तिकडून दाखवते. तर पूर्ण झालं आहे, फक्त आता सारे ओढायचे काही झाले नाही, कारण की दिवसच पुरला नाही, दिवस खूपच लहान आहे. आणि त्याच्यामुळं मग आता ते सकाळी सकाळी करावं लागणार आहे. नाहीतर प्लॅन तसंच होता की लगेच सारे ओढून घेऊ, पण मग पेरायचंच आत्ता इतक्या वेळपर्यंत गेलं. तर 5:30ला लाईट जाते आणि आता 6 वाजत आले. तर हे बघा, ट्रॅक्टर अजून वावरतच आहे आपलं, दिसतोय बघा. तर त्या कडाला आहे ना, जिथं आपला घास होता तिथं मका टाकली, फुकून दिली आणि त्याच्यावरती त्याचे फण फिरवत आहे आता ट्रॅक्टरचे. तर तेच चालू आहे आता. तर वेळच खूप झाली. तर माझी सुंदरी बघा कशी मस्त इथं लावली. तर मोठी गाडी जी आहे ती डॉक्टरकडे नेलेली आहे, ती परत आजारी पडली, त्याच्यामुळं परत तिला गॅरेजला लावलं आहे. तर बघू आता कधी येते ती. आणि मग सुंदरीला मी इथं लावून दिलं. कशी आहे, तर तिथून काढायला सोपी पडते त्याच्यामुळं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.